काय नाव? गोरक्ष बाबुराव तट्टू, राहणार पारगाव तर्फे आळे. आमदार कसा हवा कोण हवा? तर मी आमदार कोण हवा हे नाही सांगू शकत, पण आमदार हा तालुक्याची उंची वाढवणारा असावा. तालुक्याचं पर्यटन, सध्या आपला तालुका पर्यटन आहे, त्याच्यात वैभवात वाढ व्हावी आणि सर्वसामान्य लोकांना सहज पोचता यावं त्या माणसाजवळ. काही वैयक्तिक अडचणी असतात, इथून पाठीमागे गावचे जे पुढारी आहेत त्यांच्याशिवाय ह्या नेत्यांना भेटताच येत नव्हतं. हा आतापर्यंत इतिहास आहे, तो पुसला जावा एवढी इच्छा आहे आपली. कोण पाहिजे मग? आता तुम्ही शरद सोनवणे अंदाज बांधू शकता एक. मला अंदाज नाही येत. बरं, त्याच्यात एक तुम्हाला हिंट देतो मी, आमदार हा विजन असलेला असेल. आता विजन सत्यशील शेरकरांना आहे, माऊली खंडागळ्यांना आहे, आशाताई बुचकेंना आहे, अतुल बेनकेंना आहे. तसा तेवढा नाही म्हणता येत त्यांचं. कामाचा कोण, विजन असलेला कोण? शरददादा सोनवणे. देशाच्या पातळीवर शरद पवारांचे कसे संबंध आहेत इतर सर्व पक्षांच्या लोकांशी? तुमच्या एवढा मी हुशार नाही. आपल्या तालुक्यात एकच माणूस आहे, शरददादा सोनवणे. अच्छा, शरददादा सोनवणे. मग एवढं असं आडखळत नाव का घेता? काय होतं, सामान्य माणूस आहे आपण, आपल्याला नाही असं म्हणजे. शरद सोनवणेच का बरं? शरद सोनवण्यांचं आतापर्यंत काम आहे, आपल्याला भावलेलं काम आहे आणि त्यांनी वैयक्तिक पातळीवर कोणाची दुःखित घटना हो, आमच्या वैयक्तिक गावामध्ये त्यांनी लाख रुपये मदत केलेली आपल्याकडे उदाहरण आहे. आमचा हा ग्रामीण भागातला रस्ता आहे, आम्ही वाडी वस्तीवर राहतो. 40 लाखाचा निधी आढळरावांनंतर त्यांनी टाकलेला आहे पहिल्यांदा, त्याच्यानंतर आता बेनके साहेबांनी टाकलेला आहे. पण जे पहिलं काम झाले त्याला आपण पहिलं प्राधान्य. म्हणजे कामाचा माणूस शरद सोनवणे, बिनकामाचा कोण? नाही, असं नाही सांगू शकत आपण. सगळे नेते आपलेच आहेत. सगळे आपलेच. आशाताई बुचके, माऊली खंडागळे, सगळेच आपले. सगळेच आपले. पण त्यात मोहित ढमालेंना ओळखता का? आता बोर्ड लागले त्यांचे, कोण मोहित ढमाले, कोण मोहित ढमाले? तर नाही ओळखत आपल्या. अंकुश आमले, तुषार थोरात, आनंदराव चौगुले. पण फक्त 4च माणसं ओळखतो, माऊली खंडागळे, आशाताई, अतुल बेनके आणि शरद. 4च नाव फेमस सध्या इकडच्या भागात एवढीच 4च नाव फेमस. त्यातून फक्त शरद सोनवणे जिंदाबाद तरी आहे. माझ्या अंदाजाने माऊली खंडागळे. माऊली खंडागळे का बरं? हो, चांगले आहे. कोणाच्या सुख दुःखात कुठल्या याला आणि नेता कार्यकर्ते ते लोकांच्या सुख दुःखात कुठल्या याच्यात म्हणजे भेटी जातो. विद्यमान आमदार अतुल बेनके नाही, त्यांचं सध्या नाही, त्यांना नाही पसंत. शरददादा सोनवणे नाही, ते काय होते वाणीसाहेब, ते या पक्षातून त्या पक्षात. आशाताई बुचके नाही, विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर नाही. का बरं शेरकर नाही? आता त्यांच्याकडे कारखाना आहेत. उसाला 3200 रुपये बाजारभाव दिला. हो, ते आता सगळे दिले ना. आता भीमाशंकरने 3200 जाहीर. बाळासाहेब दांगट, बाळासाहेब भांगट बी नाही. फक्त माऊली खंडागळे. ज्येष्ठ म्हणून कार्यकर्ते ते. जर माऊलींना उमेदवारी नाही मिळली मग नाही मिळेल तर मग त्यावेळेस बघू पुढचा विचार युतीचा काय असेल ते. नमस्कार. विग्नरनी 3200 रुपये काल बाजारभाव जाहीर केलाय. आपला पण 3200 जाहीर झालाय. पण तुम्हाला आता आमदार करायचं म्हणलं काय वाढणार का नाही? हा, कधी? हा 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 हा. बरं, तुम्हाला आमदार करायचंय, काहीतरी हे करा. चालतंय चालतंय. गोरक्ष तट्टू म्हणून भावडेरेंच्या जवळ राहतो मला. रामवाडी काय होतं दादा, आपल्याला काय म्हणजे असं लय पुढाऱ्यांमध्ये किंवा काय म्हणतो आपण ते आपल्याला सवय नाही लय पुढं पुढं पळायची. मी आपला पाठीमागचा पडद्यामागचा कार्यकर्ता आहे. आता वाणी साहेबांना मी तेच म्हणलं, बा दादा असा माणूस आहे का सर्वसामान्य माणूस कोणाच्याही मदतीशिवाय त्यांच्यापर्यंत पोचू शकतो. बाकी काय नाही, एवढंच. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? बागडी. बागडी. बागडीकडे कोणाची हवा, वळसे पाटील की देवदत्त निकम? देवदत्त निकम. का बरं देवदत्त निकम? देवदत्त काहीतरी बदल व्हायला पाहिजे ना. आज 35-40 वर्ष झाले साहेबचे. विकास नको का? विकास आहेच. विकास त्यांनी पण केलाय आणि यांचा बदल झाला तर अजून पण विकास होऊ शकतो.
वळसे पाटलांवर नाराज का? हा, वळसे पाटलांनी काय केलं, लोकांना विश्वासात घेऊन हे करायला लागत होतं, तिकडे जायला पाहिजे नव्हतं, पण ते काय विश्वासात घेऊन गेले नाही, ते त्यांच्या काहीतरी याच्यासाठी ते तिकडे गेले. म्हणून आपल्याला बदल तालुक्याचा पाहिजे. विकास झाला, हम्म. इकडे पाणी पळवायचं काम चाललं होतं रोहित पवारांचं. नाही, विकास थांबवलं. झाला कोणच्यामुळे झाला? साहेबांमुळे झाला ना, यांच्यामुळे थोडा झाला विकास, साहेबांमुळेच झालाय ना. वळसे पाटलांमध्ये काय कर्तृत्व नव्हतं. नाही, त्यांच्यामध्ये होतं, सगळं होतं, पण त्यांनी साहेबांना सोडून जायला नव्हतं पाहिजे. त्यांना माणूसपुत्र मानला होता, पण त्यांनी विश्वासघात करून हे करायला नव्हतं पाहिजे. काय विजय कोणाचा होईल? देवदत्तचा होईल का वळसे पाटलांचा होईल? 100% देवदत्त विजय होईल. काय त्याची कारण एवढीच? हा, अजून कारण काय त्याची? कारण म्हणजे आता हे वळसे पाटील आहेत, त्यांच्या पशी आम्ही सामान्य व्यक्ती पोहोचू शकत नाही. आणि देवदत्त निकम साहेब कधी अर्ध्या रात्रीला फोन करा, ते आम्हाला कधी रिटर्न वेळेत नसले तरी रिटर्न फोन करतात. वळसे पाटलांचे पुतणे फोन घेत नाही का? नाही, त्यांचा कधीच संपर्क नाही साहेब आमचा. अजून जवळून गेले तरी आपल्याकडे बघती नाही ती.